वराडे तालुका कराड येथील ॲस्ट्रॉन इंग्लिश मीडियम स्कूल येथे ॲडव्होकेट महादेव साळुंके यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले। तसेच संस्थेचे अध्यक्ष विजय माळे यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती दिली। यावेळी शिक्षक वर्ग, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। आज ॲस्ट्रॉन इंग्लिश मीडियम स्कूल आणि मातृभूमी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेच्या प्रारंभामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून या ध्वजारोहणाला मला आमंत्रित केले आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या संस्थेचे अध्यक्ष माननीय माळी साहेब, त्याचसोबत या संस्थेमध्ये काम करणारे सर्व प्राचार्य, शिक्षिका, शिक्षक आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व पालकवर्ग, आमचे ज्येष्ठ दत्तोप्पा राहुल पौशे, या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना खऱ्या अर्थानं या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये सार्वभौम राष्ट्र निर्माण करण्याकरता या देशातील मिळालेलं स्वातंत्र्य, ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या या नेत्यांच्या बलिदानानं मिळालं, ते स्वातंत्र्य अबाधित राहण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेचं खऱ्या अर्थानं आपल्याला अनुपालन करण्याची वेळ निर्माण झालेली आहे। देश स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, ते राज्य इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट 1935 नुसार केलं, परंतु आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाला स्वतःची एक राज्यघटना असायला पाहिजे, एक संविधान असायला पाहिजे आणि देश या संविधानावर चालला पाहिजे। याकरता एक मसुदा समिती निर्माण केली आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता या कार्यक्रमाच्या अनुषंगानं इथं बऱ्याच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बद्दल माहिती सांगितली, मोजक्या शब्दात सांगितली। त्याच्यामध्ये 4-5 विद्यार्थ्यांनी द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम लॉ ऑफ द इंडिया असं म्हटलं, परंतु द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही सुप्रीम काय, सर्वोच्च काय, तिला आपण सर्वोच्च स्थानी का म्हणतो, अजूनही याचं ज्ञान शिकलेल्या ज्ञानी लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही। ज्या उद्देशानं हे संविधान लिहिलं गेलं, त्या संविधानातील प्रिॲम्बल, ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, उद्देशिका म्हणतो, त्या उद्देशिकामध्ये जे उद्देश लिहिलेला आहे, the preamble is the heart of the constitution and the constitution is the supreme law। विद्यार्थ्यांनो, आपण काय म्हणालो, the constitution is the supreme law, त्याच्या अगोदरचं वाक्य आहे the preamble is the heart of the constitution आणि दुसरं वाक्य आहे the constitution is the supreme law।
त्याच्यामुळं ज्या वेळेला आपण भारताचं संविधान वाचायला घेऊ, त्या संविधानातील उद्देशिका आपल्याला वाचता आली पाहिजे. आम्ही भारताचे लोक सार्वभौम, हे जे सॉव्हर्जिनिटी आहे, सार्वभौमत्व आहे, ही सार्वभौमत्व आपल्याला असंच प्राप्त झालेलं नाही. या देशावर 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त करताना स्वातंत्र्य सैनिकांनी, नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि ते स्वप्न बघितलंय. बलशाली भारत हो, विश्वात शोभून राहो. आपण आता काही गाणी आपण व्यक्त केली, त्याच्यामध्ये हे वाक्य होतं, बलशाली भारत हो, विश्वात शोभून राहो. आणि हा बलशाली भारत कधी घडेल याच्या करता 26 जानेवारी 1950 ला द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे संविधान हे अंमलात आणलं गेलं. आणि हे सार्वभौम राष्ट्र, द इंडिया इज द सॉव्हर्जिन स्टेट, या उद्देशाने हे राष्ट्र अस्तित्वात आणलं. आणि या उद्देशिकामध्ये ज्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या डायरेक्ट समाजाशी रिलेटेड आहेत, दर्जा आणि समानतेची संधी. दर्जा आणि समानतेची संधी, लिंग जात भेद यावरून समाजामध्ये विभागणी नाही झाली पाहिजे. आणि बंधुता ही समाज हा समरसतेने चालला पाहिजे. समाजातला प्रत्येक घटक हा समरसतेने चालला पाहिजे. समाज धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि सार्वभौम पाहिजे. सोशलिस्ट, सेक्युलर आणि सार्वजनिक पाहिजे. या धर्तीवर हे राज्यघटना अस्तित्वात आणली. आणि ज्या ज्या वेळेला या राज्यघटनेच्या तत्वांचं अनुपालन केलं नाही, त्या त्या वेळेला या देशातील सर्वोच्च न्यायालय, या सर्वोच्च न्यायालयाने कानूनबंदी करून सांगितलं की या देशामध्ये संविधान हे सर्वोच्च आहे. या शिक्षण संस्थेला अनेक वेळा माझ्या परीनं, माझ्या पद्धतीनं मी मदत करत आलेलो आहे. आणि माझी नैतिक जबाबदारी आहे आणि माझे सामाजिक दायित्व आहे. राईट टू एज्युकेशन, की प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क आहे आणि तो शिक्षणाचा हक्क प्रत्येक बालकाला मिळाला पाहिजे, हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून ते माझं सामाजिक दायित्व आहे, ते माझं संविधानिक दायित्व आहे. आणि या दायित्वाच्याच आधारे अधीन या शिक्षण संस्थेला मदत करत आलो. मी तुम्हाला नक्की सांगतो, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, प्रायव्हेट स्कूल असतील, या सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत, हे त्यांच्या पद्धतीनं शिक्षणाचं दान देण्याचं काम करत आहेत. आणि हे करत असताना अनेक अडचणी येत आहेत. त्या अडचणीवर मात देऊन या शिक्षण संस्था काम करत आहेत. आज वराड्यासारख्या छोट्याशा गावामध्ये या माळरानावर ही शाळा चालवणं इतकं सोपं नाही. आणि त्यातनं सुद्धा माळी सरांनी इतकी सुंदर शाळा चालवली आहे. मी या शाळेच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो. सांस्कृतिक कार्यक्रम तर इतका अप्रतिम तुम्ही तयार केलेला होता. इथं जे स्पीचेस झाले, काय पोरं इंग्लिश मध्ये बोलत होती, काय पोरं हिंदीत बोलत होती, एकदम खटाखट बोलत होती. अहो, सुप्रीम कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम लॉ. मी पहिल्यांदाच इथं ऐकलं, अनेक शाळेत मी जातो, हे कुठंही मी ऐकलं नाही. मी माळी सरांना म्हणालो, ही मुलं त्यांना विचारणार, काय वकील वगैरे येतात का टीचिंगला? की मी तुम्हाला ऑफिसमध्ये बसून म्हणालो की तुम्हाला मी 10 लाख रुपयांची मदत करणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आकडा मी दुपटीने वाढवला. 20 लाख रुपये कुठं द्यायचे, कसे द्यायचे, हे सगळं मला माहित आहे.
मी त्यात एकदम पारंगत आहे. प्रशासनाला कसं वाकवून द्यायचंय ते पण मला माहिती. आणि राहतो प्रश्न, जी काय फाईल आपली संबंधित मंत्रालयात आहे त्या मंत्रालयाचे गुरु शिवसेनेचे सर्वेसर्वा मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ती फाईल 5 दिवसानंतर मंजूर झाली. तुम्हाला देतो पत्र. जेव्हा तुम्ही काय घाबरू नका. माळी सर तुमच्या शैक्षणिक संस्थेला नाही, आपल्या उमरज भागातील आणि कराड तालुक्यातील कुठलीही शैक्षणिक संस्था असू दे, त्यांना कुठं रजिस्ट्रेशन मध्ये अडचण येते किंवा फंडात अडचण येते, महादेव साळुंखे प्रत्येक शैक्षणिक संस्थेला मदत करणारच. कारण मला बलशाली अर्ज घडवायचा आहे आणि माझा युवक हा बलशाली, बुद्धिवान आणि कीर्तिवान झाला पाहिजे, एवढं तुम्हाला मी सांगतो. आज आपण यावर्षी आपल्या संस्थेचा ज्या आरटी ऍक्ट खाली जो रिझल्ट लागला त्यातून आपली फाईल मंत्रालयापर्यंत पोहोचली. डिसेंबर एंड पर्यंत चांगल्या पद्धतीचे संस्थेला आर्थिक सहाय्य होईल आणि त्याच्यातून आपण नवीन इमारतीचा सुद्धा यावर्षी विचार करतोय. त्याच्यामुळं आपली ऍडमिशन संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाढेल. शाळेला कंपाऊंड, शाळेमध्ये तसे बरेच अजून सोयी आपल्याला करायचे की या 2026ला आपल्या संस्थेच्या माध्यमातून या सर्व सोयी पूर्ण होतील. मी ऑफिसमध्ये आमच्या मित्रांना सांगितलं की मातोश्री सुभद्रा ज्युनियर कॉलेज कराडला स्थलांतरित झालेलं आहे. त्याची सुद्धा मंत्रालयामध्ये आपली फाईल आहे. त्यासाठी सुद्धा महादेवराव सरांनी आपल्याला सांगितलं की सर आताची निवडणूक होत्या, आपण एकनाथजी शिंदे साहेबांना सांगून तात्काळ आपली फाईल आपण मार्गी लावू. शिवाय शाळेसाठी पहिल्यापासूनच त्यांनी खूप मदत आपल्याला केलेली आहे. तरीही त्यांनी मला सांगितले की सर कुठल्या ना कुठल्या योजनेत बसवून आपल्या शाळेला आपण 10 लाखापर्यंतची मदत काही ना काहीतरी करून आपल्या संस्थेसाठी आपण नक्की करू. अशा पद्धतीचं सुद्धा महादेवराव सरांनी आपल्याला आश्वासन दिले. गेल्या 20-22 वर्षामध्ये त्यांच्याही शाळेसाठी फार मोठं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा त्यांचं सहकार्य आपल्याला लाभणार आहे. हेच मी माझ्या मनामध्ये विचार करून तुमच्या समोर मी हा विषय